दोघाच्या आलिंगने विवरोनी गेली दोन्ही, आगवियाची रंजने दिटीचे जे. जयाच्या रूप निर्धारी गेली परेशी वैखरी, सिंधूशी प्रळे निरी गंगा जैनशी. अमृत अनुभवामधला पहिल्या प्रकरणातली 46वी ओळी अमृतान आणि 47वी ओळ. इथं भगवान शंकराचंही महत्त्व सांगितलं आणि गंगेचंही महत्त्व वर्णन केलं. जयाच्या रूप निर्धारी, भगवान परमात्म्याचं रूप कसं आहे आणि भगवान परमात्म्याच्या रूपाला कसं जाणावं किंवा या मालकाच्या स्वरूपाला जाणून घेण्यासाठी एक वेगळी दृष्टी लागते. ती दृष्टी याच मालकाकडनं घ्यावं. घंटी फक्त वाजवायचं बंद करा. तर हे जो महादेव आहे तो सर्व देवाचा देव आहे. निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार होऊन आपल्या समोर आदरणीय जे भक्त मंडळी, जे भाविक भक्त, सर्व प्रतिष्ठित ज्ञानी गुणी हरिजन सर्व काही असणारी जी मंडळी आहे, ते सर्व मंडळीसाठी निर्गुण
निराकार परमात्मा आपल्या उद्धारासाठी ज्या ज्या ठिकाणी भगवान शंकराचे मंदिर आहेत ते मंदिर, त्या मंदिराची तुलना कोणताही देव करू शकत नाही. महादेवाचं वर्णन करणार हे अजूक शास्त्रामध्ये तरी कोणी केलं नाही. पण महादेवाचं वर्णन करणं एवढं सोपं नाही, कारण हा देवाचा देव आहे. सगळ्या देवांनी ज्या वेळेस अमृत मंथनाच्या वेळेस देवलोक एकीकडं राक्षस लोक एकीकडं समुद्र मंथन करायच्या वेळेला, त्यावेळेस ज्यावेळेस अमृत निघालं आणि ही विषही निघालं, अमृत घेऊन पळण्यासाठी देवलोक होते, अमृत घेण्यासाठी देवलोक हजर होते, पण विष प्राशन करण्यासाठी कोणताही देव नाही. कोणता देव? कोणताही 33 कोटी देवामध्ये विष प्राशन करणारा कोणताही देव नाही. तो देवाचा देव असणारा महादेव की नाही कुणी विष प्राशन केलं ठीक आहे, पण माझे ही सगळे संरक्षण सुरक्षित राहावे, 33 कोटी देव सुरक्षित राहावं, जग सुरक्षित राहावं, त्रिभुवन सुरक्षेमध्ये राहावं, नाही 14 भुवनंसुद्धा सुरक्षित राहावं, या विषयाची बाधा कुणालाही पोहोचू नये म्हणून स्वतः भगवान परमात्म्याने विष धारण केलं आहे. मग विष धारण केल्याच्या नंतर ह्या सर्व देवलोकाचं संरक्षण झालं आहे, कुणी विष प्राशन करायला जवळ आलं नाही. तर मग असा हा भगवान, असा हा परमात्मा, याचं अधिष्ठान जाणून घेण्यासाठी काय वर्णन केले? जया दोघाच्या आलिंगनी, दोघाच्या आलिंगनामध्ये म्हणजे शिव आणि पार्वती या दोघाच्या आलिंगनामध्ये, म्हणजे पार्वती हे डावा हात आहे, डावी बाजू आहे, आणि उजवी बाजू हे भगवान शंकर आहेत, बरोबर. असा नटलेला निर्गुण निराकार परमात्मा, त्या परमात्म्याला जाणून घेण्यासाठी आपणाला काही विधी सांगितलेले, त्या विधीच्या द्वारा आपण ते समजून घ्यायचं आहे. काय विधी आहे की जेणेकरून असणारा आपण ज्यावेळेस भगवान परमात्म्याचं स्वरूपच जर पाहायचं म्हणलं तर ऋग्वेदामध्ये भगवान शंकराचं वर्णन केले. भगवान शंकर कसा आहे? त्यांचे पाय आहेत ते पाताळाच्या खाली आहेत, बरोबर. पाताळाच्या खाली असणारे पाय आहेत भगवान शंकराचे, एवढा विशाल आहे. आणि सुवर्ण लोकाच्या वर असणारं त्यांचं मस्तक आहे. आणि असा विशाल असणारा परमात्मा, ज्याचं ब्रह्मांड हे मुकुट आहे, पूर्ण ब्रह्मांडच असणारं मुख आहे. मग नेमकं देवाचं दार कुठं आलं? मग देवाचं द्वार कुठं आहे? पुण्या देवाच्या द्वारात जायचं. पुण्या दारात गेल्याच्या नंतर देवाचं द्वार म्हणलं जातंय. आणि कुठं उभं राहावं? इथं मंदिराचं द्वार म्हणलं नाही, इथं देवाचं द्वार सांगितलं. म्हणून ब्रह्मांड जे असणारं त्याचं मुख आहे, आणि आकाश ही त्यांच्या मुकुट आहे. आकाश हे त्यांचा मुकुट आहे. आकाश मुकुट तरी आहेच, पर त्याला अनुभव मंडपही चांगदेव 65 ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले. अनुभव मंडप आहे. या अनुभव मंडपामध्ये आपण सर्व देव लोकाला पाहतो, सर्व देवमंडळीचे व्यासपीठ आपण बघतो. महादेव आहे, विष्णू आहे, ब्रह्मदेव आहे, देवी आहे, देवता आहे, सर्वच काही आहे असं आहे. आणि ह्या भगवान शंकराचे डोळे जर कुठेच म्हणलं तर चंद्र आणि सूर्य ह्यांचे डोळे. मग देव कोणाकडे पाहत नाही? चंद्र सूर्य ज्या देवाचे डोळे, भगवान शंकराचे डोळे चंद्र सूर्य म्हणून वर्णन केले, तो आज देव कोणाला दर्शन देत नाही?
सर्वाला दर्शन देतो. मग मंदिरात आल्याच्या नंतरच दर्शन का होतं आहे आणि मंदिराच्या बाहेर गेल्यावर दर्शन नाही का? तुम्हाला सांगितलं आहे त्यांनी. मंदिरात विशेष स्वरूपाचं दर्शन आहे. भगवान परमात्म्याला आपण डोळ्यानं पाहिल्याच्या नंतर आपली नेत्र तृप्त होतात. सदा माझे डोळे झडो तुझे मूर्ती, रखुमाईचा पती सोयीरा, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. असा भगवान परमात्मा आपल्या डोळ्यांनी पाहिल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याचं निर्गुण निराकार रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवून घ्यावं आणि त्यांचे चरण आपल्या हृदयामध्ये स्थान करावं. अशी ही सेवा करण्याची पद्धत आहे. मग चंद्र सूर्य असणारे ज्या भगवान शंकराचे नेत्र आहेत, पुढं चालून पहा त्रिनेत्र असणारा, आणि शंकर हा दशभाऊ आहे, 10 भाऊ आहेत. 10 दिशा जी आहेत ना, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य वायुव्य ईशान्य और ऊर्ध्व, तशा 10 दिशा बी या शरीरात आहेत. 9 छिद्र या शरीराला आहेत. म्हणून भक्ती रसायनमध्ये वर्णन केले 9 छिद्र आहेत. 9 प्रकाराची भक्ती आहे. नवरस मिलितम वा केवलम उमरतम परम मेहम मुकुंदे भक्ती योगम वदंती. सर्वात श्रेष्ठ भक्ती जी आहे ते भावरूप भक्ती आहे, प्रेमरूप भक्ती आहे. भाव आणि प्रेम ही असणारी भक्ती आहे. ही भक्ती अर्पण करायची आपणाला. भक्ती करायची नाही, भक्ती अर्पण करायची आहे. भक्ती पहिली करायचीच माहिती नाही तर अर्पण काय करायचं? भक्ती जमा करायची माहिती नाही, पुण्य जमा करायचं माहिती नाही, पुण्य विकायचं माहिती आहे. पुण्य जमा करायचं माहिती आहे नाही, पुण्य जमा करता येत नाही, पुण्य विकता येते. पुण्याचा विक्रा कसं होतो आणि पाप कसं जमा होत आहे? ज्या वेळेला आपण मीपणामध्ये कुठल्याही प्रकाराची भक्ती केली तर ती देवाला अर्पण होत नाही. मी भक्ती करतोय, मी सेवा करतोय एवढं जरी म्हटलं तरी देवाला भक्ती अर्पण होत नाही. बरं, आपण सेवाच काय करतो मला सांगा तुम्ही? बेल कोणाचं आहे? भगवान शंकराचं. हळदी कुंकू कोणाचं आहे? भगवान शंकराचं. फुलं कोणाचे आहेत? भगवान शंकर आहेत. सर्व सृष्टीवर निर्माण केलेलं हे तुमच्या कर्तृत्वानं निर्माण झालं आहे का भगवान परमात्म्याच्या सामर्थ्याने भगवान परमात्म्याने निर्माण करून ठेवलं आहे? हे सर्व निर्माण केले ते देवानं निर्माण केलं. झाडं झुडपं फळं नद्या नाल्या जे बी असणारं सगळं ऐश्वर आहे या पृथ्वीवर निर्माण केले भगवान परमात्म्याने आपल्या सेवेसाठी सर्व निर्माण करून ठेवलं आहे. मी पूजा करते, तू काय पूजा करते? काय आणले तू? फळं कोणाचे, फुलं कोणाचे, भस्म कोणाचं, भेल कोणाचा? काय पूजा करता आपण? आपलं कर्तृत्व काय? आपलं काहीच नाही. म्हणून या ठिकाणी सांगितले की बाबा भगवान शंकराच्या मंदिरात प्रवेश करत असताना त्याला काही नियम सांगितलेले, काही अटी येतात. तर त्याच्याकडे थोडंसं तुम्ही लक्ष देऊन जर समजा चिंतन केलं तुमच्या लक्षात येईल. ज्या वेळेला आपण मंदिर कसं आहे आणि मंदिराचं स्थान कसं आहे, कशा पद्धतीनं व्यासपीठ आहे इथलं, भगवान शंकर कशाच्या निमित्तानं, कोणत्या संकटाच्या निमित्तानं भगवान परमात्म्याने या गावामध्ये प्रवेश केलेला आहे त्या संकटाचं अनुकरण करून देवाजवळ जायचं असतं. आपणाला माहिती असेल तर. आणि माहिती नसेल तर कुठून अनुभव येवं. पण साधी भक्ती तुम्हाला जवळजवळ सांगतो. बेल जी आहे ते सगळी माझी मातावर्ग जास्तीत जास्त बेल वाहतात, बरोबर. सगळ्यात जास्तीत जास्त महिला वर्ग बेल वाहते. पहिलं ह्यांना बेल व्हायचं माहिती नाही, पहिलं तर बेलच तोडायचं माहिती नाही. बेल तोडावं लागतंय तर काय म्हणून तोडावं लागतं ही पण माहिती नाही. फक्त मागून आलंय पुढं चाललंय एवढंच त्यांना माहिती आहे. बेल किती व्हायला? 108 व्हायला. बेल किती व्हायला? 1000 व्हायला, 1008 व्हायला. तुमचा वाहिल्याला बेल कुठे गेला? कचरा कुंडीत जमा झाला, बरोबर आहे.
मग तुमची केलेली भक्ती जर कचरा कुंडीत जमा होत असेल तर भगवान शंकराला किती आवडेल? अहो देवापाशी किती प्रेम देता तुम्ही, किती प्रेम करताय बघा. बेल तोडावं लागते तर आदल्या दिवशी तोडावं लागते, सोमवारच्या आदल्या दिवशी जावं लागते. बेलाच्या झाडापर्यंत जाईपर्यंत ओम नमः शिवा, ओम नमः शिवा, ओम नमः शिवा असा मंत्र जप करेपर्यंत बेलाच्या झाडापाशी जावं लागते. बेलाच्या झाडापाशी गेल्याच्या नंतर ओम सांब सदाशिव नमः, ओम सांब सदाशिव नमः, ओम सांब सदाशिव नमः. मी सेवा करण्यासाठी प्रेमाने भावनेने सेवा करण्यासाठी मी तुम्हाला स्पर्श करून मी बेल घेण्याचा माझा आग्रह आहे, माझं प्रेम आहे महादेवाविषयी. असं दोन गोष्टी चिंतन करून झाडाचा नमस्कार करून बेलाला हात लावावा लागते. ह्यांना कोणीतरी एक भाडोत्री कोणतरी एका पिशवीमध्ये भडं कुठल्याही झाडाचं बेल तोडायचं, दक्षिणा मिळते म्हणून प्रत्येक बाईला म्हणून प्रत्येक घरी देऊन टाकत. त्यानं बेल कसा तोडला, का तोडला, ह्याने कशी व्हायला काही संदर्भ नाही. अशा पद्धतीने बेल व्हायला तोडल्याच्या नंतर पुन्हा जिथून आपण घरातून बेल तोडाय ओम नमः शिवा म्हणत गेला, तिथून परत येईपर्यंत घरी ओम नमः शिवा म्हणत यावं लागतं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. घरापर्यंत आल्याच्या नंतर बेल स्वच्छ धुवावं लागते. बेल किडका जमत नाही, किडका बेल बाजूला काढणे, बेल स्वच्छ पाण्यानं धुवून घेणे. बेल पाण्यानं धुतल्याच्या नंतर त्याला त्रिपुंड लावणे, भस्म लावणे प्रत्येक बेलाला. असं सांगितलं का तुम्हाला कोणी? किती कीर्तन ऐकली, किती प्रवचन ऐकली, तुम्ही फार म्हातारी झाली, बेल वाहू वाहू तरीसुद्धा अजून महादेव तुमच्यावर प्रसन्न नाही. प्रत्येक बेलाला त्रिपुंड धारण करावं लागतं. हे धारण केल्याच्या नंतर मंदिरात यायचं आहे. मग किती बेल आणला आहे? 21 आणला आहे, 11 आणला आहे, 108 आणला आहे. तेवढा बेल वाहिल्याच्या नंतर तुम्हाला ओम नमः शिवाय म्हणून बेल व्हायचं आहे आणि तोडायचं आहे काय? ओम नमः सदाशिवाय नमः असं म्हणून बेल तोडायचं. हे झाली पहिली पायरी. बेल व्हायल्याच्या नंतर जे बी आपण मंदिरापाशी केळी फळं जे बी काही नारळ प्रसाद घेऊन जाऊ आणि महादेवाला जर अर्पण केला तर तो प्रसाद पुन्हा तुम्हाला घरला नेता येत नाही. महादेवाचं तीर्थ घेता येत नाही. आपण तेवढे पवित्र नाही महादेवाचं तीर्थ घेण्यासाठी, बरोबर आहे. अंगावर पाणी मारायची काही पद्धत आहे, तीही मारून घेता येत नाही. तीर्थ म्हणून आचमन करता येत नाही. आणि ज्या वेळेस आपण दर्शन घेतो त्यावेळेस आपणाला देव चरण माहिती आहेत, गुरु चरण माहिती आहेत, संत चरण माहिती आहेत. पण महादेवाचे चरण जर कुठे म्हटलं तर कोण सांगल का? कुठे चरण महादेवाचे? का चरणच नाही? चरण आहे ना, महादेवाचे चरण आहेत. त्या चरणाला स्पर्श करून दक्षिण उत्तर तुम्ही दर्शन घेतलं तर तुमचं दर्शन होत आहे. नाहीतर मंदिरात गर्दी आहे म्हणून तुम्ही कुठेही जाऊन डोकं टेकवलं तर काय होतं? मला तुमचं दर्शन घ्यायचं आहे महाराज, मला वेळ नाही, आता मी पाठीमागून दर्शन घेते, चालत नाही. पुढंच येऊन दर्शन घ्यावं लागते, अशी पद्धत आहे. म्हणून हे बेल वाहण्याची प्रथा झाली. पाणी घालण्याची प्रथा तशीच आहे. घरचं पाणी आणून घालावं लागतंय, मंदिरातलं पाणी चालत नाही. घरचं पाणी घेऊन यावं लागतंय. त्याच्यानंतर भगवान जसा विराजमान आहे दक्षिण उत्तर, तसं मध्ये गेल्याच्यानंतर दक्षिण उत्तर आपण बी थांबायचे. वेळ नाही तर नमस्कार करून बाहेरूनच जा. तर आपल्या उजव्या हाताला पहिलं पाणी सोडायचे, पहिलं खाली पाणी सोडायचे. उजव्या हाताला सोडल्याच्यानंतर उजव्या हाताला गणपती विराजमान आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा, एवढा तरी मंत्र तुम्हाला म्हणावं लागतं, बरोबर आहे. इकडं पाणी सुटलं. त्याच्यानंतर आपल्या डाव्या साईडला कार्तिकी आहे, बरोबर. मग कार्तिकीचं स्वरूप कसं आहे, कार्तिकी कसा आहे आणि कार्तिकी कशा पद्धतीनं कर्तृत्व केले
सगळंच महत्त्व काय आपल्याला सांगत बसता येणार नाही. तर कार्तिकीचं महत्त्व सांगतो. कार्तिकीला जवळजवळ ऐश्वर्य कसं आहे, 6 तोंड आहेत, 6 मुख आहेत, 12 हात आहेत, बरोबर, आणि 18 डोळे. शास्त्र किती आहे? 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण. अशा पद्धतीनं तो कार्तिकी त्या बाजूला डाव्या बाजूला असल्यामुळं तिथं पाणी सोडायचे. नंतरचं जे पाणी आहे ते आपणाला पिंडीवरती विराजमान करायचे. आणि हे करून हे झाल्याच्या नंतर आता आपणाला त्या ठिकाणी जे काही धूप दीप काय जे अर्पण करायचे ते तुम्ही पंचारतीमध्ये अर्पण करू शकता. मग आता काही लोकांची शंका होईल, महाराज आम्ही एवढे भारी पेढे आणलेत, एवढे आम्ही सगळे सफरचंद एवढं काही महादेवाला वाहण्यासाठी घरी नेण्यासाठी आणले, ते आम्ही कसं व्हावं आणि कसं न्यावं? तुम्हाला घरला न्यायचा जो प्रसाद आहे तो नंदीपाशीच अर्पण करा, आणि जो मंदिरात काही वाटप होणार आहे तो प्रसाद महादेवापाशी अर्पण करा. तो मंदिरातच वाटप करायचे, तो घरला न्यायचा नाही. अशा पद्धतीनं हा भगवान परमात्म्याची सेवा करण्याची पद्धत आहे. म्हणून जे महादेवाला वाहण्याची जी फुलं आहेत हे नक्षत्र त्याची फुलं आहेत. हे तारामंडल जेवढे आहे ना, 80 कोटी का 80 अब्जे जेवढे जे तारामंडल आहे ते तारामंडल असणारे भगवान परमात्म्याचे त्याच्यावर पडणारी फुलं आहेत. आपण पूजा केल्यावरच नाही, मानव धर्माला सांगितलेली पूजा आहे, पण भगवान शंकर त्या वैभवानं उभे आहेत. म्हणून हे ते नक्षत्र सर्व जे आहेत ते भगवान परमात्म्यावर फुलाच्या रूपानं विराजमान आहेत. आणि जे पर्वत आहेत, पर्वत ते सगळे पर्वत रुद्र रूपाने, रुद्राक्षाच्या रूपाने भगवान शंकराच्या गळ्यामध्ये विराजमान आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केले, पर्वती बैंसका न सांडावी, समुद्री रेखा न ओलांडावी. हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, मी बोलल्याशिवाय पर्वतानेही आपली जागा सोडायची नाही, समुद्रानेही आपली जागा सोडायची नाही. हे माझं प्रतिज्ञ उत्तर आहे. नद्याने आपल्या जागा सोडायची नाही. आणि का सोडायची नाही? जोपर्यंत ह्या भगवान शंकराचा आदेश येत नाही तोपर्यंत आपणाला हे जागा सोडायची नाही. प्रत्येक असणाऱ्या झाडा झुडपांनी, नद्या नाल्यांनी, पर्वतांनी, समुद्रांनी आपली मर्यादा सांभाळून ते भक्ती करतात, आणि आपण मर्यादा सोडून भक्ती करतो. फरक त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये एवढा. आपली भक्ती आहे मर्यादेच्या बाहेर आहे. आपल्या मना वाटेल तेव्हा भक्ती आहे, मना वाटेल तेव्हा आपले कार्य आहे. तसं त्यांचं नाही आहे. हे सर्व तारामंडल, हे सगळे झाडं झुडपं, समुद्र, चंद्र, सूर्य, हे ईश्वर न्याय दिशामध्ये ईश्वर न्याय आहे. त्या ईश्वर न्यायाच्या आज्ञेमध्ये चालणारं हे तारामंडल आहे. सूर्य किती वाजून किती मिनिटाला निघायचं, चंद्र किती वाजून किती मिनिटाला निघायचं, हे सर्व असणारे भगवान शंकराच्या आज्ञेत आहेत. आणि असा जो भगवान शंकर आहे त्याला काय लागतंय? एक भावलिंग लागतंय. एक भावलिंग आहे, हे आत्मलिंग आहे, आणि एक इष्टलिंग आहे. भावलिंगानं कोणची सेवा करावं, आत्मलिंगानं कोणची सेवा करावं, आणि इष्टलिंगानं कोणची सेवा करावं, हे काही शास्त्र समजून घेतलं पाहिजे. आता भावलिंगच माहीत नाही, आत्मलिंगच माहीत नाही, इष्टलिंगच माहीत नाही, असं हे म्हणून चालत नाही. या ठिकाणी सेवा करण्याची एक पद्धत आहे. काय सेवा करण्याची पद्धत आहे? ही रथ आपणाला चालवायची आहे. तर हे रथ चालवत असताना
हे 3.5 फुटाचा रथ चालवत असताना ह्याला चालक मालक कोणीतरी असेल ना, ह्याला चालवणारा. या ठिकाणी हे रथ चालवण्यासाठी एक दास जनार्दन स्वामी सुंदर एक अभंगामध्ये वर्णन केले. ते माझ्या बैलाला बडी लाभ, अभंग आहे. माझ्या बैलाला बडी लाभ, माझ्या शेतामध्ये जे बैल आहे ते मेहनत करायसाठी ठेवलेले आणि माझे बैल असे आहेत ते मेहनत केल्याच्या नंतर एकदम सुपीक जमीन होते आणि भरपूर काही धान्य पिकलं जातं. तर ते शेताबद्दल तिथं बोललं नाही. अध्यात्मशास्त्र हे 3.5 एकरची जमीन आहे. या 3.5 एकरच्या जमिनीला कोणते बैल झुपायचे, तर कोणते बैल झुपायचे, याला बैल झुपता येते का, ह्याला शिवळ आहे का, ह्याला काय. पण इथं सांगितले काम क्रोध ही 2 बैल तुम्हाला झुपायची. ह्या गाडीला ह्या शेतीला मशागत करण्यासाठी 2 बैल झुपायचे. ते 2 बैल कोणते आहेत, एक काम आहे आणि एक क्रोध आहे. ही 2 बैल झुपायचे, झुपायला सांगितले. 2 बैल झुपावं आणि मग ह्या शेतीची मशागत करावं. मग आता ठीक आहे महाराज, मशागत करू. त्याच्या पुढं दास जनार्दन स्वामी सांगतात की हे बैल झुपल्याच्या नंतर आम्हाला काय प्राप्त होत आहे ह्याचे फळं आम्हाला सांगून द्या, त्या पद्धतीने आम्ही वागण्याचा प्रयत्न करतो. मग हे 14 भुवन आहेत. हे 14 भुवनाच्या असणाऱ्या व्यासपीठामध्ये मेन व्यासपीठ आहे ते भगवान शंकर, तो देवाचा देव, असं त्या देवाचं वर्णन आहे. त्या देवाचं वर्णन करण्यासाठी आपल्याला ज्ञान आहे, पण आपलं ज्ञान बांधील आहे. आपलं ज्ञान कसं आहे, बांधील आहे. हे मला एवढे येतं आहे, ह्याच्या पलीकड मला काही येत नाही. ज्ञान आहे ते बांधील आहे. मग ते बांधील ज्ञान नको आहे देवाला. देवाला कसं पाहिजे, वचन ऐका कमळापती माझी, रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी. असं मला कसं पाहिजे, माझ्या वचनामध्ये चालणारे हरिभक्त पाहिजे, माझ्या वचनामध्ये चालणारे वारकरी पाहिजे, माझ्या वचनामध्ये चालणारे संत पाहिजे. मग संत हे भगवान परमात्म्याच्या वचनामध्ये चालणारे, जे वचन आहे त्या वचनामध्ये हे विराजमान आहेत. म्हणून या ठिकाणी जो असणारा भगवान परमात्मा यांनी सांगितलं की जे 14 भुवनाचं वर्णन आहे ते कशा पद्धतीचं आहे याचं लक्षण जर सांगायचं ठरलं तर या 14 भुवनामध्ये 84 लक्ष कोटी असणारी जी व्याप्ती आहे, या व्याप्तीमध्ये 84 कोटी जीवराशी, 84 कोटी जीवराशी, या 84 कोटी जीवराशीचा गुराकी भगवान शंकर आहे. या 14 भुवनामध्ये ह्या सगळ्याचा सांभाळ करणारा एक गुराकी म्हणून वर्णन केलं. हे दास जनार्दन महाराजांनी वर्णन केलं. तसं पहिलं आपल्याकडं होतंच की गावामध्ये एक गुराकी होता आणि सगळ्या गावातल्या गायी मिळून गायमाळात नेऊन चारून आणायचं, असं पहिल्याची रोड होती गावामध्ये. गावामध्ये ही रोड होती. त्याच्यानंतर भगवान शंकराच्या मुखामधून जे काही जन्म झाला, तर कुणाकुणाचा जन्म झाला इथं वर्णन केले. हे भगवान शंकराच्या मुखामधून रुद्राचा जन्म झाला, त्याच्यानंतर विष्णूचा जन्म झाला भुजामधून, मुखामधून रुद्राचा जन्म झाला आणि भुजामधून विष्णूचा जन्म झाला, मांडीमधून ब्रह्मदेवाचा जन्म झाला, त्याच्यानंतर पायातून इंद्राचा जन्म झाला आणि मनातून चंद्राचा जन्म झाला. अशी काही भगवान शंकराची एवढी विशाल असणारी व्याप्ती आहे.
त्याला आपण समजून घेऊ शकता की जयाच्या रूप निर्धारी गेली परेशी वैखरी, परा पश्यंती मध्यमा वैखरी, ह्या 4 वाणी असणाऱ्या भगवान परमात्म्याला जाणून घेण्यासाठी आरूढ येतात. कोणत्या वाणीनं काय जाणावं, भगवान परमात्मा कोणत्या वाणीनं कसा प्रगट होईल, काय साधना करावं, कसं जप करावं, हे तर काहीच नाही. पण जप करत असताना आजपा जप होत नाही, जप होतो, नेमाचा जप होतो, नेमाचा हरिपाठ होतो, नेमाचं वाचन होतं आहे, पण आजेपा जप आपल्याकडून घडत नाही. हे ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात सांगून गेले. आजेपा जप उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार असो. तुम्हाला देवच पाहिजे का, देवाचं स्वरूप पाहिजे का, देववत आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. अशा पद्धतीचं जर भगवान परमात्मा आपल्या डोळ्याला किंवा या दृष्टीला पाहायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही आजोपा जप तुम्ही करू शकता. मग आजोपा जप कसा करायचा तुम्ही बघा. सकाळी उठल्याच्यानंतर सकाळी उठा, स्नान वगैरे झाल्याच्यानंतर सगळा नित्यनेम आवरल्याच्यानंतर असं काही नाही. झोपेतून उठलं, झोपेतून म्हणजे जाग आली असं वाटलं की तुम्ही कोणताही तुम्हाला दिलेल्या मंत्राचा तुम्ही जपाला सुरुवात करू शकता. असं काही नाही. ओम नमः शिवाय असंही म्हणू शकता, किंवा रामकृष्ण हरी असंही म्हणू शकता, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असंही म्हणू शकता. काही कुठलाही मंत्र असला तर एक मंत्र आहे, तो मंत्र आहे राधा. राधा मंत्राचा जप कोणीसुद्धा करीत नाही. करते कोणी? राधा 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 कोणीसुद्धा जप करत नाही. बरोबर. लेकरू माईच्या ताब्यात आहे का वडिलाच्या ताब्यात आहे? लेकराचा सांभाळ माय करते का पुरुष मंडळी करते? आई करते ना. मग आईचा जप पहिला करावा लागेल का बापाचा जप आधी करावा लागेल? तुम्हीच सांगा. प्राधान्य कुणाला दिले? आईला. मातृदेव भव, पितृदेव भव. पहिल्यांदा मातृ, बरोबर. आईला पहिलं प्राधान्य दिलं. मग आपण आईचा जपच करत नाही ना. होतो का आपल्याकडून जप? राधा जप केल्याच्या नंतर या जपामध्ये सर्व ब्रह्मांडातले असणारे जेवढे 33 कोटी देव आहेत तेवढ्या देवाला या जपाचं फलप्राप्ती मिळते. कुठल्याही देवाचा काही जप करण्याची गरज नाही. तुम्ही म्हणताल महाराज रामकृष्ण हरी काय करायचं? राम बी त्याच्यात आला, कृष्ण बी त्याच्यात आला, राधा बी त्याच्यात आले, भगवान सर्व जप जेवढे काही जप आहेत तेवढे जप या राधामध्ये आले. राधा कोणी जप करत नाही. कोणी महाराज मंडळी राधा जप कोणी अनुग्रह देत नाही. फक्त माय उदरातून जन्माला येण्यासाठी त्यांना पाहिजे. नंतर मायचा त्याग करायचा आणि बापाच्या पुढे जाऊन बसायचं. जे भगवान शंकर ह्या गंगेला प्राप्त करण्यासाठी काय करावं लागलं? गंगा अशी आली नाही. आणि गंगा किती पवित्र आहे हेही माहीत नाही. किती पवित्र आहे? सर्व 3.5 कोटी तीर्थ एकीकडे आणि एक गंगा एकीकडे. सगळ्याला जर पवित्र करत असेल, सगळ्या तीर्थाला पवित्र करत असेल तर एक गंगा आहे. आणि ही गंगा प्रत्येक महादेवाच्या ठिकाणी विराजमान आहे. हे बी लक्षात ठेवा. तुम्ही म्हणसाल महाराज माझ्या डोळ्याला दिसला गेले कुठायचे. तुझे डोळे ती पाहायचे नाहीतच. तुमचे डोळे फक्त संसार बघूनच व्यापलेले. तेवढी सूक्ष्म नजर आपल्यापाशी नाही. असं तुम्हाला वाटत असेल की महादेवाच्या ठिकाणी काही ठिकाणी गंगा आहे, काही ठिकाणी गंगा नाही. जिथं जिथं महादेवाचं ठिकाण असेल तिथं तिथं गंगा विराजमान आहे. तुम्ही म्हणता हे कशावरून म्हणता तुम्ही? तर पहिलं सांगितलंय गंगा पृथ्वीवर आणायची आहे. ही गंगा स्वर्गातली आहे. हिला स्वर्गातून खाली आणायची आहे. अगस्त्य ऋषी म्हणतात
ही गंगा जर खाली आणली तर लाखो जीवाचा उद्धार होईल. म्हणजे गंगा आणायची तर हिचा इतका ओघ आहे, हे सगळं दुनिया वाहून जाईल. मग गंगा एवढी विशाल आहे, ते आणायची कुठं आणि ठेवायची कुठं? प्रश्न पडला अगस्तीला. अगस्ती म्हणले गंगेचा सांभाळ करणारा एकच देव आहे, तो देवाचा देव महादेव आहे. तो महादेवाच्या आज्ञेमध्ये आपण ह्या गंगेला देऊ आणि ह्या गंगेचा सांभाळ हे महादेवच करू शकतील, इतर देवाचं काही सुद्धा काम नाही. म्हणून अगस्तीनं कितीतरी प्रयत्न करून, आठासानं प्रयत्न करून नाही, कितीतरी यज्ञ करून ह्या गंगेला स्वर्गातून खाली आणण्याचा प्रयत्न केला आणि आणल्याच्या नंतर भगवान शंकराच्या डोक्यावर विराजमान झाली गंगा. जी गंगा भगवान शंकराच्या डोक्यावर विराजमान आहे तेव्हा गंगा शांत झाली. ज्या वेळेस भगवान शंकरानं त्र्यंबकेश्वरला, ज्यावेळेस ब्रह्मगिरीवर जटा आपटल्या, त्या जटा आपटण्यामधून तिथं असणारी गंगा प्रगट झाली. या रूपानं गंगेला खाली आणावं, तिथून ते नाशिकला विराजमान. अशा पद्धतीनं इतकं पवित्र असणारी मग जी गंगा भगवान शंकरांनी डोक्यावर घेतली आहे, आम्हीच फक्त त्या माईचा जप करत नाही. ज्यांनी डोक्यावर घेतले त्या माईचा जप नको करावा का? नको करायला पाहिजे, पण कोण सांगतच नाही ना. कोणी सांगत नाही राधा जप करा. राधा त्याच्यात आली, पार्वती त्याच्यात आली, शंकर ते सर्व देव त्याच्यामध्ये आले. अशामधून राधा जपानं काय फलप्राप्ती होते तर एक गंगेचं जे पावित्र्य आहे ते पवित्र अंतःकरणामध्ये धारण करता येते. आपण नुसतं राधा 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 जर म्हणलं तर हृदय आपलं पवित्र होते. आपल्या बुद्धीची विशाल, एक बुद्धीला विशेष प्रकारची धार येते. म्हणून हे अशा पद्धतीनं ही गंगा सांगायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भगवान शंकरापाशी विराजमान. आणि काही ठिकाणी प्रत्येक महादेवाच्या मंदिराचं वैभव वेगळं आहे बरं का. इथलं वैभव वेगळं आहे. पलीकडं आता एक अर्धा किलोमीटरवर त्या महादेव आहे, तिथलंही वैभव वेगळं आहे. मी जिथं जिथं गेलो त्या पद्धतीने मी जिथं जिथं महादेव बघितले तिथं ज्या ज्या महादेवाचं वर्णन वेगळं वेगळं आहे, त्यांचं व्यासपीठ वेगळं आहे, त्याचं कारण वेगळं आहे आणि कशाबद्दल कशामुळं कसं व्यासपीठ तयार झालं आहे. तर इथलं जे व्यासपीठ आहे हे व्यासपीठ आहे वेदप्रणीत. 4 वेद ही वेदप्रणीत असणारा महादेव आहे. या परिसरामध्ये जवळजवळ 5000 महादेवाचं मंदिराचं दर्शन घ्यावं आणि इथल्या एकाच मंदिराचं दर्शन घ्यावं. इथं समजा अज्ञानानं आला तरी महादेव दर्शन देतो, ज्ञानानं आला तरी दर्शन देतो, जर समजा भोळ्या भक्तीनं आला तरी दर्शन देतो. सहज जरी महादेवाचं दर्शन घ्यायचे जरूर नाही, नुसतं डोळ्यानं महादेवाची आपण प्रतिमा डोळ्याच्या समोर घेतली तरी महादेव तृप्त होतो. समजा तुम्हाला तृप्त करतो. जवळ जाऊन हाली झोले करायचं नाही. पण आपलं कसं आहे, बसलाय देव देण्यासाठी बसलाय, पण धरून कुंभाळायची सवय, हलवा हले करायची सवय. तर हे जे वैभव आहे ते वैभव असं आहे की एका मंदिराचं, इथल्या मंदिराचं दर्शन घेतलं गोगावच्या. गोगाव हे पहिल्यापासूनच आहे ना नाव, कादरंटी आहे. गोगाव हे पहिल्यापासून आहे. गोवाचक आहे, गोवाचक गाव आहे. हे गोवाचक असल्यामुळं हे गोवाचक म्हणजे हे पृथ्वी माता आहे. ह्या पृथ्वी मातेचं ह्या गावाला नाव आहे. आणि एक तर या महादेवाचं दर्शन घेतल्याच्या नंतर 5000 महादेवाच्या दर्शनाचं पुण्य आणि एका इथल्या महादेवाचं पुण्य वेगळं आहे. इथं जर तुम्ही 1 लिटर उसाचा रस देऊन जर अभिषेक केला तर 100 अभिषेक केल्याचं पुण्य लागतं. 100 अभिषेक.
पण उसाचा रस अति प्रिय आहे महादेवाला. उसाच्या रसानं अजून कोण्याही बाजारानं अभिषेक केला नाही. उसाच्या रसानं अभिषेक केलं जात आहे शंभू उंबरग्याचा महादेव. शंभू उंबरग्याचा महादेव तिथं उसाच्या रसानं 12 महिने अभिषेक केला जाते. का तर भगवान शंकराचं लग्न झालं मोठ्या महादेवाला आणि युद्ध झालं शंभू उंबरग्याला. दक्षाचं मुंडकं तिथं उडवलं गेलं आणि दक्षाचं मुंडकं उडवून त्या मंदिराची पायरी बनवलेली आहे. तुम्ही कधी गेला शंभू उंबरग्याला हे तुम्हाला तिथं माहिती पडत. मग तिथं गेल्याच्या नंतर काय जावं लागतंय, कसं जावं लागतंय. आपणाला एकतर 11 लाडू किंवा 21 लाडू, एखादा लिटर रस घेऊन जाणे, महादेवाला रस अर्पण करले. जेवढे मंदिरातली मंडळी बसलेली आहेत तुम्हाला तो आणलेले 11 लाडू 21 लाडू प्रत्येकाला प्रसाद म्हणून वाटप करून आलं तर देव महादेव तुमच्यावर प्रसन्न होतो. विनमुख जाऊ द्यायचं नाही. ते तिथली प्रथा आहे. आता इथली प्रथा काय तर मला काही गोष्टी माहिती आहेत, मी सांगतो. तुम्ही आता माझं तुमचं काही वैर नाही किंवा माझं तुमचं काही बांधिलकी नाही. मला जे समजलं आहे ते मी सांगतो. असा अभिषेक जर केला रसाने 100 अभिषेक केल्याचं पुण्य मिळतं, बरोबर. आणि दुसरी गोष्ट, या मंदिरामध्ये हे मंदिर दर्शन घेतल्यावर काय मिळतंय तर या मंदिरामध्ये दर्शन केल्याच्या नंतर मोक्षप्राप्ती होते. मोक्षप्राप्तीसाठी एवढंच एक दर्शन आहे. या ब्रह्मांडात कुठे बी एवढं एक दर्शन, मोक्ष झाल्यावर दर्शन होणार. दर्शन केल्याच्या नंतर मोक्ष कुठेही मिळणार नाही. मोक्षाची प्राप्ती होते आहे, मोक्ष मिळतं आहे. काशीला राहावं लागतंय, काशीमध्ये मोक्ष आहे. मग कसं, काशीत राहून एकदा संकल्प सोडून काशीत राहिले की काशीतच आपला देह ठेवल्याच्या नंतर आपणाला मोक्ष प्राप्त होते. इथं तुम्हाला अनाथ सायास आहे. नुसतं एकदा दर्शन केल्यावर मोक्ष प्राप्ती होते आहे. तर अजून काय पाहिजे, अजून काय लाभ पाहिजे. म्हणून इथं काय सांगितलं आहे की काम क्रोध हे जे बैल आहेत हे कसे झोपायचे, याच्यावरती हे झोपत असताना ह्याला शिवळ कोणचं द्यायचं आहे. पुण्या शिवळाला झोपायचं आहे. शिवळ आहे विषयाचे शिवळ खांद्यावर देऊ नये. विषय शिवळ जे आहे ना, विषय आले तुमच्या लक्षात, विषय शिवळ ह्या बैलाच्या खांद्यावर ठेवायचे आहे. तर विषय शिवळ ठेवा आणि ही बैल झोपून ह्या 3.5 हाताची मशागत करा. पण महाराज केले, मशागत केली, असे बैलही झोपले. पण बैल झुपणारे, काम क्रोध ताब्यात घेणारे, विषय ताब्यात घेणारे 60 हजार तपश्चर्या करणारे ऋषीसुद्धा कमी पडले. हे सुद्धा कमी पडले इथं. मग आमची काय गत आहे, अनुभव तर घ्या. आणि हे देह क्षेत्र नांगरावे, काम क्रोध बैल झुपावे, विषयाचं शिवळ खांद्यावर द्यावं आणि देह क्षेत्र हे नांगरावं. हे काय, आम्ही ती मशागत केली, आम्ही त्या पद्धतीनं क्षेत्र केलं. पुढं सांगते त्यामध्ये मशागत केल्याच्यानंतर काय पेरायचं, हरिनामाचे बीज पेरोनी. काय पेरायचं, हरिनामाचे बीज पेरोनी. आणि बीज पेरल्याच्या नंतर पाणी कोणतं सोडावं, प्रेम भावाचे पाणी पाजोने. प्रेम भावाचे पाणी पाजोने, हरिनामाचे बीज पेरोनी. या क्षेत्रामध्ये, या जमिनीमध्ये पेरायचे. तर हरिनामाचं बीज पेर, पाणी द्यायचं आहे, प्रेमाचं दे. हे दासस्वामी म्हणतात असं नाही, तुकोबारायाने वर्णन केले. प्रेमाच्या पाण्याने प्रक्षाळिले तोज, आत्मस्वरूप निज पांडुरंगा. कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी ठावा असेल तुम्हा कोणा. प्रत्येक देहात जर देव आहे तो तुकाराम महाराज कसं वर्णन करतात, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. असा विठ्ठल तुम्हाला कुण्या गावात आहे सांगा, मी तुमचा साष्टांग घालतो, नमस्कार करतो. नाही तुमची मी चाकरी करतो, मला देव सांगा, देव कुठं आहे, असं तुकोबाराय वर्णन करतात. मग देहात प्रत्येकाचे देव आहे. देव आहे
पण त्या देवाला आपण मानित नाही. आपण या मंदिरातल्या देवाला मानित नाही. हे पहिली प्रथा आहे. हे ईश्वराचं मंदिरच आहे, हे देवाचं मंदिरच आहे. या मंदिरामध्ये अशा पद्धतीनं हरिनामाचं बीज पेरायचं आहे. पेराय शिका पहिलं. आम्ही पेराय शिकत नाही, सांगायला शिकतो. आज पेरणारी मंडळी जास्त आहे का सांगणारी मंडळी जास्त आहे? बोला, तुम्हाला जे येते ते. सांगणारे जास्त आहेत का पेरणारे जास्त आहेत? सगळे हबप सांगणारेच आहेत. पेरणारं कोणी सुद्धा नाही. नाम बीज पेरायला सांगितले. पेर, अनुभव घे आणि त्याला प्रेमाचं पाणी दे. काय फल प्राप्त होते? ठीक आहे महाराज, मी तीही केलं. हरिनामाचं बीज पेरलं, प्रेमाचं पाणीही पाजलं, त्याच्यानं पीक माझं उत्तम आलं. त्याच्यापुढं काय करायचं आहे? पीक काळ तुडवावे. पीक जे आले ना ते काळरूपी पीक आहे आणि त्या काळरूपी पिकाला तोडवायचं आहे. म्हणजे आल्याल्या धान्याला मोह देण्यापेक्षा त्याला तोडवायला सांगितलंय. म्हणजे माझ्यात वापलंय काय? मीपणा आहे, माझेपणा आहे, माझ्यासारखा कोण नाही, असं हे काम, क्रोध, लोभ. बरं, मी म्हणत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी गात्यात वर्णन केले. काम क्रोध लोभ घेऊन या संगे, काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. हे ज्ञानेश्वर महाराजांचं स्पष्ट गात्यामध्ये उदाहरण आहे, अभंगात आहे. काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख. मग आता काम आणि क्रोध आणि लोभ कोणापाशी नाही? सगळ्यापाशीच आहे. मग हे पेरणारे नाहीत, हे सांगणारे आहेत. म्हणून सांगितले हे दोन बैल झोपा, काम आणि क्रोध. हे दोन बैल झोप, विषयाचं शिवळ खांद्यावर ठेव, हरिनामाचं बीज पेर आणि प्रेमाचं पाणी पाजीव. त्याच्यानंतर पीक येईल, ते काळरूपी पीक आहे. त्या पिकाला तुडवून टाक. आपण पहिलं आपल्याकडे तिवडा घालत होते, तिवडा करायचं आणि बैल फिरवायचं. बैल फिरवूनच आपलं धान्य आपण निर्माण करीत होतो. बरोबर आहे. ती आता पद्धत गेली समजा, जवळजवळ नष्ट झाली. आता पुढच्या पिढीला तर ती माहितीच नाही. समजा तिवडा कशाला म्हणतात, ढवारा कशाला म्हणतात. आज प्रत्येक शेतकरी ढवारा कोणी करत नाही. ढवारा बुडाला, तिवडा गेला. बरोबर. मळणी हे सगळं जे पहिलं जे होतं, मोठ गेली. आता जर समजा प्रश्न ह्या पुढच्या पिढीला दिला तर मोठ कळणार नाही, तिवडा कळणार नाही, ढवारा कळणार नाही, कुठल्याही प्रकाराचं कुठलीही विधी कळणार नाही. म्हणून मागचं जे होतं ते लक्ष्मी प्रधान होतं, लक्ष्मीयुक्त होतं, देवाला आदरणीय होतं, देवाला प्रेम भरीत होतं. पहिले आपण जुंधळ्याचे कंस निघाल्यावर देवाला महादेवाच्या मंदिरात अर्पण करीत होतो. करत होतो का नाही? बरोबर नाही? कंस किती राहत होते? आज एक कणीस बियाला दिसत नाही. महादेवाला अर्पण तर कोणी करत नाही. सोडा, अर्पणाचा तो विषयच नाही. एवढी स्पीड वाढली. म्हणून हे काळ पीक आम्ही सोडवलं, तुडवलं. पुढं काय फल आहे? हे तुडवणं म्हणजे जसं त्याला खुडणं म्हणतात. खुडणं, तुडवणं म्हणजे पायानं नाही बरं, खुडणं. तुडवणं हा शब्द नाही, खुडणं. मग ते खुडायचं आहे आम्हाला. तर महाराज एवढ्या पद्धतीनं आम्ही हरिनामाचं बीज पेरलेलं आहे, प्रेमाचं पाणी दिलेलं आहे, त्याला मोठे मोठे कंस आलेले आहेत. आम्ही आता त्याला खुडायचं आहे. आम्ही कशानं खुडावं? तर ज्ञानविळ्याने खुडावं. पीक कशानं खुडावं? ज्ञानविळ्यानं खुडावं. मग ते पिकाचं उदाहरण आहे. अरे तुझ्यापाशी झालेलं जे ज्ञान आहे ना, प्रत्येकापाशी जे ज्ञान आहे ते ज्ञान पहिलं ज्ञानविळ्यानं कापायला सांगितलं. मग लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, मला लहानपण दे, मी एवढा ज्ञानी आहे, माझं ज्ञानाचा अभिमान गळून गेला पाहिजे, मला ज्ञान नको, मला लहानपण दे, तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून त्याला का म्हणतात की ज्ञान हे ज्ञानविळ्यानं हे असणारं जे पीक आहे त्या पिकाला खोडायचं आहे. मीपणाचं जे पीक आलंय, माझेपणाचं, मोह, काम, क्रोध, लोभ हे सगळं काही माझ्यामध्ये उत्पन्न झालेलं आहे, त्या पिकाला ज्ञानविळ्यानं कापाया सांगितले.
म्हणजे खोडायला सांगितलं. ठीक आहे महाराज, ज्ञान मिळाले आम्ही त्या पद्धतीनं आम्ही ते कापून बी घेऊ. पण पुढं काय, त्याच्या पुढं सांगतात हे खोडल्याच्या नंतर खोडून ठेवायचं कुठं. हे खोडलात, पहिलं खोडल्यावर खळ्यात टाकीत होतो आपण, खोडून आणायचं खळ्यात टाकायचं. मग आता खळं कोणचं आहे, हे खळं नाही, वैराग्याचे पोते भरून खोडायचं आहे, ज्ञान खोडायचं आहे आणि वैराग्याच्या पोत्यात भरायचं आहे. पहिलं तर वैराग्यच माहीत नाही, वैराग्य हा विषयच नाही. वैराग्य कशाला म्हणतात आजकाल लोक, आमचे महाराज चहा घेत नाही, ती वैराग्य आहे का? अरे त्याचा तो नेम आहे, बरोबर आहे. आमचे महाराज पायात चप्पल घालेल नाही, नको घालू, तुझा तो नेम असेल. मग पायात चप्पल न घालणे, कुठल्या कोण्या गोष्टीचा त्याग करणे म्हणजे तो काय वैराग्य आहे का? ते वैराग्य नाही. म्हणून अशा पद्धतीनं वैराग्याचे पोते भरोनी काय भरले, आपलं ज्ञान, आपले आलेलं जे पीक आहे, माय पीक म्हणतात त्याला, माय पीक, लक्षात ठेवा, माय पीक म्हणजे दैवी हेशा गुणमयी ही मम माया दुरतया. मायेमध्ये जे अडकलेले सगळे जीव आहेत, मायेच्या अधीन जेवढे आहेत, त्या मायेला फोडण्यासाठी मायरूपी पीक आलेलं ह्याला ज्ञानविळ्यानं कापायला सांगितलं आहे. पण आपल्या हातात ज्ञानविळा नाही आणि मायरूपी पीक जोपर्यंत आपण कापत नाही तोपर्यंत तुम्हाला भगवान परमात्म्याचं दर्शन होत नाही. ही एवढी अवघड समस्या. त्याच्या पुढे जाऊन महाराज तीही केलं समजा, करत तर नाही पण म्हणायला काय हरकत आहे. आम्ही वैराग्याचं पोतं बी भरलं, आम्ही मायपीक बी खुडलं, त्या मायपिकाला वैराग्याच्या पोत्यात भरलं. त्याच्यानंतर पुढं काय, पुढं सांगितलंय दया क्षमेचे खळे बनवणे. आता वैराग्याच्या पोत्यात जे आपण कंस भरलेले आहेत मायपिकाचे, आता काय पाहिजे, दया आणि क्षमा याचं खळ बनवायचे. दया क्षमेचे खळे बनवणे. मग दया कोणाकडे आहे? दयाच नाही ना. दया आहे का कोणापाशी? दया क्षमा, बरोबर. हे दया क्षमा ज्या वेळेस आपल्या हृदयामध्ये उत्पन्न होईल त्यावेळेस आपणाला ती खळं बनवता येते. आणि ही खळे बनवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये दृढ भक्तीचा खांब रोवणी, ज्याला तिवडा म्हणता आपण, ते तिवडा म्हणजे दृढ भक्तीचा खांब. मग कशात रवलाय माहिती आहे? हे मायपीक आहे ना, मायपीक. ह्या मायपिकाला चौकोन वैराग्याच्या पोत्यात भरून हे दृढ भक्तीचा खांब रोवून तिथं हे मायपीक टाकलेलं आहे. आणि हे मायपीक टाकून आता त्याचं काय करायचं पुढं, इथं दास जनार्दन हे त्यांचा अभंग आहे. दास जनार्दन शेत पेरिले, दास जनार्दन शेत पेरिले, श्री गुरु वचनाचे कुंपण लाविले, श्री गुरु वचनाचे कुंपण लाविले. या 3.5 हाताच्या क्षेत्राला, ह्या देहाला जोपर्यंत श्री गुरु वचनाचं कुंपण लागत नाही, श्री गुरु वचनाचं रक्षण कवच तयार होत नाही, तोपर्यंत आपली भक्ती भगवान परमात्म्याला प्राप्त होत नाही. हा सरळ सरळ उदाहरण आहे. म्हणून अशाच पद्धतीनं या ठिकाणी एक तुकडोजी महाराजांनी वर्णन केले, सरली प्रीत सरली नाते, सरली प्रीत सरली नाते, खेळच सरला सारा, खेळच सरला सारा, पाखरा तुफान सुटला वारा, पाखरा तुफान सुटला वारा. सरली प्रीत सरली नाते,
कोण कुणाची माय, कोण कुणाचं गत, कोण आता कोरोनाच्या काळात तुम्हाला हे सगळं अनुभवायला मिळाले. अशा पद्धतीनं हे आपलं जे घरटं आहे ह्या घरट्याला संरक्षण देण्यासाठी हे असं तुकडोजी महाराजांनी सुंदर अगदी अभंगाची रचना केलेली आहे. आणि या माध्यमातून मी सांगत होतो की ह्या मंदिराचं दर्शन जर घेतलं तर मोक्षाची प्राप्ती होते. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, ते राहून जाईल की इथं काही मंडळीचा विरोध आहे की बाबा मंदिरात महिलांनी जाऊ नये. बरोबर, महिलांना मंदिरात जाऊ नये. प्रत्येकाच्या ठिकाणी व्यासपीठ वेगळं वेगळं आहे, त्या पद्धतीनं. आता इथून टाका म्हणून गाव जवळच आहे, पांचाळ महाराज आमचे, आम्ही गेलो होतो एक दिवस. असं सहज त्यांनी मला मंदिरात घेऊन गेले टाक्याच्या. महाराज चला इथे एक मंदिर आहे, दर्शन घेऊ. तिथं त्या मंदिरात प्रवेश केल्याच्यानंतर मी असं माझे डोळे भरून आले की या ठिकाणी पंचवटी आहे. लोक नाशिकलाच पंचवटी म्हणतात, पण या ठिकाणी गोगावलाही पंचवटी आहे. त्याच्यानंतर पाठीमागं बघितलं तर असणाऱ्या पिंपळामध्ये आणि मोठ असणारी लक्ष्मी विराजमान आहे. पिंपळाच्या पोटात लक्ष्मी विराजमान आहे. मग बरोबर, म्हणजे पिंपळ वृक्ष ही भगवान शंकराला प्रिय आहे. बरोबर आहे, आणि ज्ञानेश्वर महाराजाला प्रिय आहे. देवाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी 80 बळ रेडा बोले. तो असणारा पिंपळ महादेवाच्या पाठीमागं आहे. सुवर्ण पिंपळ महादेवाच्या पाठीमागं आहे. म्हणजे सुवर्ण पिंपळ सुद्धा महादेवाला पुढून येऊन नमस्कार करू शकत नाही. पुढून येऊन पिंपळाची सुद्धा ताकद नाही की पुढून आपण दर्शन घ्यावं. बरं, असे काही पिंपळ आहेत की ती पिंपळ पुढून दर्शन घेऊ शकतात, पण ती व्यासपीठ वेगळं आहे. त्याला जे कल्पवृक्ष म्हणतात ना, जी महादेवाच्या पुढची जेवढी पिंपळ असतील तेवढे पिंपळ म्हणजे कल्पवृक्ष आहेत. तुम्ही कोणतीही कामना त्या पिंपळाच्या झाडाला सांगू शकता. तुमची काही जी इच्छा असेल महादेवाला न सांगता तुम्ही पिंपळाला सांगून तुम्ही हे करू शकता. ते पिंपळ वेगळे. म्हणून इथं गोगावला पिंपळ जे आहे ते पिंपळ पाठीमागं विराजमान आहे महादेवाच्या. आणि तो पिंपळ, त्या पिंपळाच्या झाडामध्ये विष्णू विराजमान आहे, म्हणजे लक्ष्मी विराजमान आहे. साक्षात लक्ष्मी आहे. आजोबी आमच्या महिला मंडळीला कुणी सांगितलं का नाही की लिंबाचं झाड जर दारात असेल ना, मावल्यावानो 11 प्रदक्षिणा रोज घालीत जा लिंबाच्या झाडाला आणि दर्शन घेत जा. तेच तुमची खरी साक्षात लक्ष्मी आहे, ध्यान ठेवा. हे मी म्हणत नाही, तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. लक्ष्मीला आम्हाला लिंबाच्या झाडाची पूजा करायची माहीत नाही, पिंपळाच्या झाडाची पूजा करायची माहीत नाही. वर्षाला एकदा फक्त वडाच्या झाडाला फेऱ्या मारायची तेवढंच आम्हाला माहिती आहे. म्हणून वृक्षाकडून काही ज्ञान शिकायचं असं ते असणारा लक्ष्मी साक्षात पाठीमाग आहे. आणि पुढून पाहिलं तर एकदम महादेवाच्या पिंडीला नंदी महादेवाचे चरण धरून आहे. असा नंदी कुठे आहे दाखवा. कुठल्या मंदिराला जावा तुम्ही, कुठेही जावा, आणि ज्या नंदीनं महादेवाचे चरण धरून बसलाय हा नंदी दाखवा. बरोबर आहे. असं पाहिल्याच्या नंतर मग आम्ही ते सहज चक्कर मारणाऱ्या 2 गोष्टी सांगितल्या पंचमंडळीला, बाबा असं असं आहे आणि इथं महिला मंदिरात जाऊ देऊ नका. त्याने म्हणले महाराज बऱ्याच वेळा सांगून गेले, काही आले होते माणसं सांगितले आणि ही गावाचं काही कोणी ऐकायला गेले. मग आता काय करा, तुम्हीच एक दिवशी या. आम्ही एका सोमवारी गेलतो. एका सोमवारी गेल्यावर बऱ्याच काही 25 महिला 25 पुरुष बसले होते. मी माझ्या पद्धतीने काय सांगायचं त्यांना सांगितलं, बेलाचं महत्त्व सांगितलं, सर्व सांगितलं. त्याच्यानंतर दर्शन घेतल्याचं बी त्याला महत्त्व सांगितलं. त्या सर्व महिला, जास्त काही नाही पण सर्व महिलाला मी सांगितल्याच्या नंतर म्हणजे माझं ज्ञान ज्या भगवान शंकरांनी मला जशी बुद्धी प्रदान केली तशा पद्धतीनं मला तिथं ज्ञान मिळत गेलं. तशा पद्धतीने मी त्या महिलाला मार्गदर्शन केल्याच्यानंतर सगळ्या महिला पूर्ण डोळ्यातून पाणी आलं, रडू आलं. मंगळवारपासून दर्शन बंद झालं. गोगाव कोणी मंदिरात जात नाही. मी त्यांना एक कासवाच्या पिलाचं आणि कासवाचं उदाहरण दिलं. कासवाला जे पिलं होतात ना, बरोबर आहे, कासवाला पिलं झाल्याच्यानंतर पानाजवळ येऊन पाजवायची गरज नाही. कासव तिथं असतंय, पिल्लू इथं असतंय, किंवा कासवीन इथं असते, पिल्लू तिथं असतंय.
नुसतं एकदा डोळ्याने जर त्या कासविनीनं आपल्या पिलाकडं नुसतं बघितलं की पाना त्याला मिळते, एवढी ताकद त्याच्यात आहे. तुम्ही आदर भाव व्यक्त करून महादेवाच्या समोर मिळल्यावर तुम्हाला पाना मिळणार नाही. कशावर? का पाना देणार नाही तुम्हाला? का प्रेम देणार नाही? नुसतं डोळ्यानं बघा, पण भाव ठेवा अंतःकरणामध्ये. भावलिंग ठेवा, आत्मलिंग ठेवा, इष्टलिंग ठेवा आणि त्या भावनेनं तुम्ही साष्टांग करा आणि भगवान शंकराच्या समोर बसून तुम्ही रडा. तुम्हाला महादेव प्रसन्न होते की नाही बघा. सोंग ढोंग करायची गरज नाही, रडा. बरं असं सांगा मला, एकदा तरी एका तरी मंदिरात जाऊन माणूस रडलाय का? रडू येत आहे का तुम्हाला? रडू येत नाही. आपलंच ऐश्वर, आपलंच पूजा, आपलंच सर्व. अहो मंदिरात येऊन तुम्ही रडा असं म्हणत नाही मी. रडा म्हणजे अंतःकरणातून तुमच्या डोळ्याला पाणी येऊ द्या. आपली काहीतरी एखादी मोठी नुकसान झाल्याच्या नंतर जसं आपल्या काळजाला धक्का बसतो, अरे बापरे असं व्हायला नव्हतं पाहिजे, असं कसं काय झालं, असं जे धक्का बसतो ना, तसं मंदिरात आल्याच्या नंतर हे अवस्था झाली पाहिजे, हे अवस्था निर्माण झाली पाहिजे. मग तसं सांगितलं बंद झालं. काल सकाळी, आता सकाळी जाऊन आलो तिथं. त्याने आता बाहेर जे एक साळुंका आहे महादेवाची, ते तिथे एक बांधकाम चालू करून तिथे एक त्याचं व्यासपीठ तयार करावं, आलेल्या महिलाला पूजा करण्यासाठी म्हणून तिथे एक आता महादेवाच्या मंदिराचे म्हणजे ह्याची स्थापना होणार आहे. ते होईल आता समजा कवा व्हायचे. म्हणून इथल्या मंदिरामध्ये इथलं महत्त्व वेगळं. इथं गंगा डोक्यावर विराजमान आहे, बरोबर आहे. शंकर पार्वती दोघं आहेत, बरोबर आहे. प्रत्येक मंदिरात शंकर पार्वती असतात, पण इथलं कारण वेगळं आहे. तुम्हाला मी सांगतो त्या पद्धतीने चालायचं आहे का तुमच्या पद्धतीने चालायचं? बघा, इथं महिलाला मंदिरात प्रवेश आहे. इथं मंदिरात महिला प्रवेश घेऊ शकते. प्रत्येकाला मोक्षाची गरज आहे, प्रत्येकाला मोक्ष पाहिजे. पुरुषानंच मोक्ष मिळवावं आणि महिलानं मोक्ष मिळवू नये असा आदर तिथे कुठं नाही. प्रत्येकाला मोक्ष आहे, प्रत्येकाला ज्ञान आहे. तसं या ठिकाणी ज्या भगवान शंकरांनी गंगा डोक्यावर धारण केली आहे, त्या गंगेचं साक्षात तुम्हाला दर्शन घ्यायला काही हरकत नाही. इथलं वेगळं महत्त्व आहे. दर्शन घेऊ शकता जवळ जाऊन, पण सांगितल्याच्या नियमाप्रमाणे, जसं बेल व्हायचं वगैरे काही नियम सांगितला त्या पद्धतीनं तुम्ही हे सर्व करू शकता. आणि म्हणून एक जाता जाता तुम्हाला दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगून जातो महिला वर्गाला. ज्या वेळेस तुम्ही अग्निपूजा करता, अग्निपूजा तुम्ही तुमच्याकडून अजून होत नाही. अग्निपूजा जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत मंदिरात येऊन सुद्धा उपयोग नाही. मग अग्निपूजा कुठं करावं? आता गॅस आले, बरोबर आहे. गॅस आला, आता अग्निपूजा करता येत नाही, पण अग्निपूजा करावंच लागते. अग्नी ही सर्वात श्रेष्ठ आहे, म्हणून अग्नीला पाणी आणि अन्न द्यावंच लागतंय. ते गॅस असो नाही तर काही असो. अशा पद्धतीची घरामध्ये पूजा बी झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, महिला वर्ग ध्यान ठेवा, आपल्या रस्त्यावर उभारल्याच्या नंतर आपल्या घरात जाताना आपला स्वयंपाक आपल्या डाव्या बाजूला पाहिजे. आपला रस्त्यावर उभारल्याच्या नंतर डावी बाजू का उजवी बाजू? जर उजव्या बाजूला स्वयंपाक होत असेल तर आपणाला खायला चालत नाही. तुम्ही म्हणसाल का? तर ते जर तशा पद्धतीचा स्वयंपाक झाला तर आपल्या नावानं 10-11 देव उपाशी राहत्यात. मग तुम्ही असं कसं काय सांगता महाराज? कसं? बघा, डावा हात हा ही पौर्णिमा आहे, उजवा हात ही आमुष्य आहे. ध्यान ठेवा. मग कोणी कोणी म्हणते आमुष्याला अमकं केलं, आमुष्याला तमकं केलं, मग डावा उजवा हातच काढून टाकायचं का? डावा हात ही पौर्णिमा आहे, नंतर या सर्व देवाला प्राप्त होतं. मग ह्याला एक छोटंसं उदाहरण देतो. आपली गाडी पेट्रोलवर चालणारी आहे. आपण गाडीत राखेल टाकून बी चालवू शकतो, वाद तो नाही. पण पेट्रोल टाकून चालवल्याच्यानंतर ही गाडी लवकर खराब होणार. म्हणजे राखेल टाकून चालवलं गाडी लवकर खराब होणार, पेट्रोल टाकून चालवलं तर गाडी लावून लावून चालणार, बरोबर. मग हेही तुम्हाला पटत नाही समजा. तर आता आपण दर्शन घेतोय मंदिरात, महादेवाच्या किंवा पांडुरंगाच्या कुठल्या मंदिरात दर्शन घेतोय. दर्शन घेतल्याच्या नंतर प्रदक्षिणा करायची आहे तर डाव्या हाताने निघायची आहे का उजव्या हाताने निघायची आहे? कोणी हातानं? आता आपण इथून दर्शन घेतलो, आता डाव्या हाताने निघायचे ना. इकडून जा ना उजव्या हातानं. तिकडून येणारे लोक म्हणते मूर्ख आहे का?
का अशी उलटी प्रदक्षिणा करतात. डाव्या बाजूनं जायचं, डावी बाजू शुभ आहे. बरं, लग्न झाल्यावर हे उदाहरण जाऊ द्या, हे बी तुम्हाला पटत नसते, त्याच्या पुढचं उदाहरण आहे. लग्न जेव्हा होत आहे, मंगळसूत्र जोपर्यंत नवरीला बांधलं जात नाही तेव्हा ती उजव्या हाताला असते. अजून प्रथा माहिती आहे का मला माहीत नाही. जेव्हा नवरी येऊन बसते ना, जेव्हा तिला मंगळसूत्र बांधलं जात नाही तेव्हा तिला डाव्या हाताला बसवलं जात नाही. तिला बामून हुशार असला तिला उजव्या हाताला बसवत आहे. ए थांब, अजून इकडं मणी व्हायचे आहेत, मंगळसूत्र व्हायचं आहे, तोपर्यंत उजव्या हाताला बस. बामणानं बसवलं तर बघा, नाही तर ती येऊन पटवण्या डाव्याच हाताला बसते बांधण्याच्या आधीच, आणि लगेच सोडचिट्टी धंदे. म्हणजे असं तर डाव्या हाताला आपली पत्नी डाव्या हाताला पाहिजे, बरोबर. उजव्या हाताला बसू शकत नाही. शुभ कार्य करायचे आहे, पूजा करायची आहे, डाव्या हाताला बसा, हो डाव्या हाताला बसा. बरं ठीक आहे, डाव्या हाताला बसा. मग पुन्हा ब्राह्मण काय सांगताय, डाव्या हाताला बसला की ते मालकाचा पुढं हात असते, आणि पत्नीनं फक्त काय करायचं, त्याच्या हाताला फक्त टच करायचं, उगं धरायचं हाताला. तुम्ही हाताला फक्त स्पर्श करा, बरोबर आहे. मग मालकीन जोपर्यंत स्पर्श करत नाही तोपर्यंत तिकडं अर्पण होत नाही. हे तरी मान्य आहे का नाही. मग अशा पद्धतीचं सात्विक कर्म करायला शिका. जोपर्यंत आपल्या घरातला स्वयंपाक डाव्या हाताला होत नाही तोपर्यंत तुम्हाला कदापि कुठल्या गोष्टीत यश येणार नाही. तुमचे मुलं, तुमचे मिसेस, जे काय असतील नातेवाईक, कोणालाही सुख लागणार नाही. अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात, त्याच्यानं सुखी कोणीच राहत नाही. हे झालं. आता असं सांगत बसलं तर त्या आरतीचा टाईम किती आहे मला माहीत नाही, ते तुम्ही समजून द्या, कारण मी बोलतच राहीन, आरतीचा टाईम होऊन जाईल, बरोबर. झालं आहे का. तर अशा पद्धतीने बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला शिकण्यासारख्या येतात. आणि आपणाला किचन चालवायचे आहे तर किचन चालवायचं ज्ञान हे तुमच्याकडं नाही. माणसं कमजोर का झाले, तुमच्या स्वयंपाक करण्यामुळं तुमचं आयु कमी झालं. सकाळी जिऱ्याची फोडणी, दुपारी ववाची फोडणी, आणि संध्याकाळी कशाची फोडणी माहीत नाही, एकच फोडणी माहिती आहे, बरोबर आहे. माहिती आहे का, माहीत नाही. ब्राह्मण मंडळी वापरतात, ब्राह्मण मंडळी वापरतात म्हणलं, ते नाही माहिती. आणि सकाळी फळाचा रस, दुपारी ताक, आणि संध्याकाळी काय असेल ते गोड पदार्थ. बघा, हे पोट झालंय उकंडा, वाटल त्यानं कवा बी काय बी टाकायचं आणि ह्याचं पूर्ण सत्यानाश करून टाकायचं. आणि विष तयार कशानं होतं आहे, कारलं खाल्लं तर विष तयार होतं आहे. मग आता कारलं खाल्लं तर विष तयार होतं, मग कारलं खायचं का नाही. कारलं स्वयंपाक बनवायचा असेल कारल्याचा तर कारल्याचं तेलाचं वाकडं आहे, कारल्याचं गुळाचं वाकडं आहे, कारल्याचं हरभऱ्याच्या डाळीचं वाकडं आहे. मग कारल्याचं हे सगळे जर असं वाकडेपण आहे तर कारल्याचं प्रेम कोणावळ आहे, कारल्याचं आणि कांद्याचं फक्त प्रेम आहे. जेवढं कारलं चिरलंय तेवढाच कांदा चिरायचे, आणि नुसतं काही न टाकता थोडंसं न कळत तेल आणि थोडेसे जिरे टाकून फोडणी द्यायचे. कारलं तसं करा, आणि तुम्ही नुसतं खाल्लं तरी कडू लागलं तर मला फोन करा. हे कारलं करण्याची पद्धत आहे. तुम्ही डाळ हरभऱ्याची टाकून वगैरे केलं ना, पॉयझन तयार होते, लगेच पॉयझन तयार होते, आणि पॉयझन तयार झालं की शरीराला हानिकारक होतं. असं किचन चालवण्यासाठी सुद्धा वेदानं शास्त्र निर्माण केले. संध्याकाळी मेथीची भाजी खाली पित होते, पण आम्हाला टाईम नसेल, संध्याकाळी निवांत आम्ही मेथीची भाजी खातो. मेथीची भाजी खायचा टाईम वेगळा आहे, पालकची भाजी खायचा टाईम वेगळा आहे. कोण्या टायमाला काय खावं ह्याला शास्त्र आहे, हे तुम्ही सगळी मंडळी बसल्यावर म्हणून सांगतोय. शिकायचं असेल तर भरपूर काही शिकण्यासारखं आहे, तेव्हाच आपण 100 वर्षे जगू, नाहीतर आपण 50च्या आतमध्ये भस्मसात होऊ. म्हणून या ठिकाणी जे इवलेशे रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, अशा पद्धतीनं ह्या मंदिराचं वैभव आहे. प्रत्येकानं आदरभावानं या महादेवाचं दर्शन घ्यावं आणि
पवित्र होऊन दर्शन घ्यावं. स्नान वगैरे झाल्याच्यानंतर दुपारी वगैरे आल्याच्यानंतर लांबून दर्शन घ्यावं. जेवढे सकाळी स्नान केल्याच्यानंतर दर्शन घ्या, दुपारी आलेले लांबून घ्या. नंतर पुन्हा काही विधी होती आपली, त्याच्यामुळे दर्शन घेता येत नाही. म्हणून या ठिकाणी जे झालेली सेवा आहे ती सेवा या महादेवाच्या चरणी, तुम्हा सर्वाच्या चरणी अर्पण करून सेवेला विराम देतो. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, जर समजा माझ्या मुखापाठी काही अपत्र शब्द गेले असतील ते माझ्याकडे द्या, बरोबर असेल ते तुमच्याकडे द्या. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. हर हर महा